आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन लढण्यासाठी बळ मिळालं असं महत्वपूर्ण विधान मराठ्यांचे योद्धे आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतून लाईव्ह केलंय। आता लढायला खूप बळ आणि शक्ती मिळाली, राजांचा आशीर्वाद आहे। आणि खरंच हे सरकार जर राजाला मानत असलं, माझ्या छत्रपती शिवरायांना मानत असलं, तर आता शिवरायांच्या विचारावर चालणाऱ्या मराठ्यांना सुद्धा आता त्रास देणार नाही। आता आज सिद्ध होईल की छत्रपती शिवरायांच्या विचाराने चालणारे सरकार जर असेल तर मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करील आणि मराठ्यांना आंदोलनापासून रोखणार नाही। मी त्याच रायगडाची, त्याच शिवनेरी गडाची, छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीची माती लावून तिकडे चाललोय, शांततेत करणार। आता सरकार आहे का नाही छत्रपतींच्या विचाराचं हे आता सिद्ध होईल। आता परिणामांची चिंता नाही, गोळ्या घातल्या तरी भेट नाही मी आता, गोळ्या घातल्या तरी गोरगरिबांसाठी गोळ्या झेलायला तयार आहे। पण आता लक्षात येईल छत्रपतींच्या विचारांनी जर सरकार चालतंय तर छत्रपतीच्या विचारांना चालणाऱ्या मराठ्यांवरती गोळ्या घालतंय का, आंदोलन करू देतंय का नाही, आम्ही मारायला तयार आहेत। विश्रामगृहाच्या 4 पायऱ्या चढणं तुम्हाला मुश्किल झालं होतं, तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांनी उचलून धरून नेलं होतं, मात्र इकडल्या शेकडो पायऱ्या ज्या आहेत त्या चढल्या आणि एक वेगळी ऊर्जा तुमच्यात बघायला मिळाली। मला दुर्गराज रायगडावरती सुद्धा गेलं ना, मला ऑटोमॅटिक चालता येत। आता ते लोकांना काही वाटेल त्याच्याशी मला नाही देणे घेणं, मी विचारावरती चालतो इतिहासाच्या, छत्रपती शिवरायांच्या। मला बळ मिळतं ऑटोमॅटिक, 2-4 पायऱ्या चढलं मी मनाने चढतो। हे सत्य, ही म्हणजे काय अंधश्रद्धा नाही, ही राजांवरती अपार श्रद्धा आहे माझी आणि त्याच्यातून मी ते सिद्ध करून दाखवलेले की आतापर्यंत 3 करोड मराठ्याला आरक्षण पण मिळून दिले। इतकी मोठी शक्ती पृथ्वीवर कुठंच नाही, ती आपल्या महाराष्ट्रात आहे, शिवनेरी आणि रायगड। गडावरती चढताना पण मिळालं असं म्हणाला, आता याच बळाच्या जोरावर आता जर ते छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर चालत असतील, त्या विचारावर चालत असतील, आम्ही सुद्धा तीच माती कांपळाला लावून चाललोय। आता आमची अडवणूक पण होणार नाही जर ते नसतील तर, आणि मागण्यालाही मान्यता देतील आणि ते असतील तर हिंदू विरोधी कोण हे उद्यापासून सिद्ध होईल। एक दिवसाची परवानगी आहे असं सांगण्यात आलंय आणि 5000 लोकांची परवानगी असं सांगण्यात आलंय आणि पाटील यांनी कायद्याची अंमलबजावणी करावी अशी एक जी आहे ती मागणी होते किंवा बोललं जातं। करतोय ना, कायद्याचीच सगळं पालन करतोय, ते सांगतायत तेच करतो। पण एक दिवसाचं हा कुठला कायदा आहे, ही कोणचा कायदा आहे? एकच दिवस आम्ही कायद्याचे नियम, बाकीच्या अटी शर्ती सांगा, त्या सगळ्या पाळू, हरकत नाही। पण एक दिवस काय मान्य आहे आम्हाला, एक दिवस चला दिला शब्द या शिवनेरी गडावरून, मग एका दिवसात अंमलबजावणी पण करा सगळ्या मागण्याची, एका दिवसात बसवणार आणि असं होणार नाही, असं होत नसतं। विनाकारण मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नका, सरकारच्या हातात परवानगी द्यायचं हे सिद्ध झालं, हो सिद्ध झालंय। एक दिवसाची दिली, अगोदर ते मान्य न्यायदेव ढकलत होते, ज्या दिवशी त्यांनी एक दिवसाची परवानगी दिली त्या दिवशी मराठ्यात आणखी नाराजी लाट गेली। यांनी जाणून बुजून कोर्टात त्यांचे सरकारी वकील महाधिवक्ता उभा केले आणि एका दिवसात कायदा ऍक्टिव्ह केला 2025चा काहीतरी, ते कोणालाच माहित नाही। आणि आम्ही सगळे अर्ज रितसर निवेदन सादर केले सरकारकडे, ते आम्हाला माहितच नाही, कोणालाच माहित नाही, अर्ध्या सरकारमधल्याला माहित नाही। फोन लावले ते तिथले शिपी असतील तेच परेशान झाले, ते म्हणले आता थांबा थोडं, आम्हालाच माहित नाही। असे कित्येक तरी आहेत, त्यांनाच माहित नव्हतं तो कायदा काय, कुणी वाचला नाही, कुणी तज्ज्ञ नाही, आणि आमच्या सगळ्या स्वैराच्याला हरकती घेतल्या, त्या कायद्याला हरकती घेतल्या की नाही काय माहित, का त्यांच्याच कार्यकर्त्याच्या घेतल्यात। म्हणजे तुम्ही कायदा एखादा पारित करीत असताना आम्हाला नोटीस नाही की तुम्ही ही परवानगी घेतली, मान्य न्यायदेव तर सांगतंय की ही परवानगी नाही तुम्हाला, आणि मग ते अर्ज केला आम्ही। 5000ची जी काही मर्यादा आहे त्याच्या बाबतीत देखील असंच म्हणाल तुम्ही, 5000 यायला पाहिजे आंदोलन। हा बघ, तुम्ही आम्हाला कायम शब्द वापरतोय, तुम्ही आम्हाला कायम मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी द्या, सगळ्या नियमाचं पालनच करणार आम्ही। आणि आम्हाला मुंबईला कशाला जायचंय, सगळ्या मराठ्यांच्या पोरांना सांगतो, आपल्यावर खूप मोठी जबाबदारी टाकलेली मराठा समाजाने, आरक्षण मिळवायचं। 5000 काय बसले आणि 50 लाख काय बसले, आपल्याला न्याय द्यायचा आपल्या समाजाला। त्या समाजाने आपले घरापासून त्यांनी आपली आशीर्वाद देऊन आपल्याला वाटा लावले, आपल्या पाठीशी त्या गावात सुद्धा उभा आहेत। इकडे जर धक्का बी लागला एखाद्या पोराला तर पुऱ्या राज्यासाठी, मग आपली पण जबाबदारी काय। आज 5000 बसले, उद्या 5000 बसतील, एका दिवशी काय करायचं सगळ्याला जाऊन, तिथून अलीकडचं ग्राउंड आहे त्याच्यावर काही बसतील, पायथा तर धरा,
मराठ्यांनो संयम धरा यार, संयम धरायचा, शांत राहायचं. डोकं चालून 2 वर्षात नाही मिळणार आरक्षण दिलंय. थोडं डोकं चालवायचं. तुम्ही जर आडमुठी भूमिका घेता तर तुमच्यामुळं समाजाचं वाटोळं होऊ नये. परत समाज म्हणून काय आडमुठेपणा केलाय, त्याच्यामुळे ना आपण बरोबर साधू